आपण आता आदर्श ग्रामपंचायती पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांच्या मधून प्रत्येक तालुक्याची एक ग्रामपंचायत जाहीर करणार आहोत। मी विनंती करतो, आंबेगाव तालुक्यातील आदर्श ग्राममर्मी ग्रामपंचायत पुरस्कार हा जवळे तालुका आंबेगाव या ग्रामपंचायतीला जात आहे। संविधान आणि वयाचा रोप आम्ही देतोय। कृपया प्रत्येकाने आपल्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी आणि त्यांचे सर्व सहकारी ग्रामस्थ यांनी हा पुरस्कार घ्यायचा आहे। झगडेवाडी तालुक्याच्या आदर्श ग्राममर्मी नमस्कार, मी सौ पूनम लक्ष्मण गोगावले, सरपंच ससेवाडी, तालुका भोर, जिल्हा पुणे। आमच्या ग्रामपंचायतीला ग्राममर्मीतर्फे सन्मानित करण्यात आला आहे। त्याबद्दल मी प्रथमतः ग्राममर्मीतर्फे आभार मानते की या पुरस्काराबद्दल आम्हाला सन्मानित केलं। गावामध्ये विविध विकास कामे असतील, अंतर्गत सार्वजनिक गटारे असतील, बंदिस्त गटार आणि गावाच्या विकासाच्या वेगवेगळ्या कामे बघून आम्हाला या ग्रामपंचायतीचा आदर्श पुरस्कार ग्राममर्मीतर्फे देण्यात आला आहे। त्याबद्दल मी ग्राममर्मीचे धन्यवाद देते। नमस्कार, मी राहुल गणपत साबुकस्वार, खानगाव ग्रामपंचायत सरपंच। आज जो मला आदर्श ग्रामगौरव पुरस्कार सरपंच मिळाला आहे त्याबद्दल आम्ही सर्व ह्या सरपंच संघटनेचा आभार व्यक्त करतो व हा पुरस्कार मिळाल्यानंतर आम्हाला गावामध्ये जाऊन कार्य करण्यासाठी जी उमेद मिळणार आहे, नवचैतन्य निर्माण झालेलं आहे या पुरस्काराने, त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो। या पुरस्कार स्वीकारण्यासाठी बरोबर माझे सर्व सहकारी, सर्व सदस्य, उपसरपंच सर्व आम्ही एका जीवानी काम करून गावाचा विकास करत आहोत। त्यामुळे आम्हाला हा पुरस्कार मिळाल्याचा खूप अभिमान वाटत आहे। धन्यवाद। आम्ही जो आमच्या कार्यकाळामध्ये गावाला मोफत आरो पिण्याचे पाणी मोफत वितरित करत आहोत। गेली 2-2.5 वर्ष झाल्या आम्ही गावासाठी हे पाणी सर्वांना मोफत देऊन गावाची सेवा करण्याचा आम्हाला मान मिळाला आहे। धन्यवाद। मी अशोक विष्णू सरपाले, ग्रामपंचायत सुरवड। पुरस्कार मिळाल्याबद्दल मनापासून आभार। आणि हा पुरस्कार वैयक्तिक एकट्या माझा नसून हा संपूर्ण गावाचा आणि ग्रामपंचायतच्या केलेल्या विकास कामाचा आहे। धन्यवाद। जलजीवन मिशन योजना तसेच जी विजेची योजना आहे त्या संदर्भात जी पायाभूत सुविधा आहेत त्याच्यावरती भर देऊन जी कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत जे काही मुलांना नवीन रोजगार उपलब्ध करण्यात यश मिळालं त्याचा खरं तर गौरव आहे। नमस्कार, मी मोनिका श्रीकांत कंद, सरपंच लोणीकंद ग्रामपंचायत। आज आम्हाला ग्राममर्मी पुरस्कार मिळाल्याबद्दल मी सर्वप्रथम ग्राम गौरव यांचे मनपूर्वक धन्यवाद देते। आणि तसेच आमच्या गावामध्ये चांगल्या पद्धतीने 10 एकर गायरांमध्ये वनीकरण तसेच महिला सबलीकरण असे चांगल्या पद्धतीचे उपक्रम चालू आहेत। आणि पुढेही भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करण्याचं आणि देशातील प्रत्येक नागरिक तसेच आमच्या गावातील प्रत्येक नागरिक सशक्त, सक्षम आणि कार्यक्षम बनवण्याचं आमचं ध्येय आहे। आणि आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती आनंदी, निरोगी व समृद्ध विचारांनी समृद्ध होण्याचं आमचं मनापासून ध्येय आहे। त्यासाठी आम्ही अविरत कार्य करू। आणि पुन्हा एकदा या ग्रामगौरव जो आमचा पुरस्कार आम्हाला मिळाला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। किसन लक्ष्मण तोडकर, सरपंच खामगाव, छत्र ग्रामपंचायत खामगाव, तालुका वेल्हा। मला अतिशय माझ्या जीवनातला पुरस्कार मिळाल्यामुळे मला अतिशय आनंद झाला आहे।
मी माझ्या कामाची पावती 5 वर्षाच्या माझ्या या गावामध्ये मी जी विकासाची कामं केली त्याची मला पोच पावती मिळण्यासारखं वाटतंय. आणि इथून पुढे मी अशीच कामं करीत राहील आणि इथून पुढच्या वेळी असेच पुरस्कार मिळतील. धन्यवाद. आज या ठिकाणी ग्रामगौरव प्रतिष्ठानच्या वतीने त्याचबरोबर अखिल भारतीय सरपंच परिषद व जिल्हा परिषद आणि इन्फानाइट मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी असा संयुक्तपणे पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं होतं. जे चांगले उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायती, त्याचबरोबर उत्कृष्ट काम करणारे सरपंच, उपसरपंच, त्याचबरोबर ग्रामसेवक, ग्राम विस्तार अधिकारी, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर या सर्वांना जे उत्कृष्ट कार्य करत आहेत अशा सर्वांना सन्मानित करण्याचं काम आजच्या या कार्यक्रमातून पूर्ण झालेलं आहे. आज या ठिकाणी ग्रामगौरव प्रतिष्ठान, इन्फानाइट मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि अखिल भारतीय सरपंच परिषद आणि पुणे जिल्हा परिषद या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, त्याचबरोबर उत्कृष्ट कार्य करणारे सरपंच, उपसरपंच, त्याचबरोबर ग्रामसेवक, ग्राम विस्तार अधिकारी, त्याचबरोबर अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स अशा सर्वच घटकातल्या लोकांना जे उत्कृष्ट काम करतायत अशा लोकांना सन्मानित करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण जिल्ह्यातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे आजचा कार्यक्रम खूप भव्यतेने पार पडलेला आहे. ग्रामगौरव प्रकाशन आणि फाउंडेशन तसंच अखिल भारतीय सरपंच परिषद आणि जिल्हा परिषदेच्या विशेष सहकार्याने आम्ही पुण्यामध्ये आज पुणे जिल्ह्यातील सर्व आदर्श ग्रामपंचायती, चांगलं काम करणारे ग्रामपंचायत अधिकारी आणि उपक्रमशील कार्यक्रमांमधून आपल्या गावाला समृद्ध करणाऱ्या सरपंचांना ग्राममर्मी सन्मान सोहळ्याचं आयोजन केलेलं होतं. या कार्यक्रमाच्या मागचा आमचा उद्देश असा होता की शासनाचे पुरस्कार सोहळे अनेक होतात, मात्र शासनाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेकांनी प्रस्ताव सादर करूनही त्यांना पुरस्कार मिळत नाही. तर असे जे उपेक्षित घटक आहे, म्हणजे महाराष्ट्रभराचा जर विचार केला तर हजारो गावं जे आहे हे आदर्श झालेली आहेत, पण अजूनही ते पटलावर येत नाहीत. फक्त 2-4 गावं अजूनही आपण बोलतो, अण्णा हजारेंचं राळेगाव सिद्धी असेल, पोपटराव पवारांचं हिवरे बाजार असेल, त्यांचं काम आहेच, मात्र असे त्यांच्या आदर्श गावाप्रमाणे इतरही गावांनी खूप मोठी क्रांती केलेली आहे, विकास साधलेला आहे. त्या लोकांना आम्हाला प्रकाश ज्योतात आणण्यासाठी हा पुरस्कार सोहळा घेणं आवश्यक होतं. त्या दृष्टिकोनातून आमचा हा उपक्रम आज आम्ही आयोजित केलेला होता. नमस्कार. सर्वप्रथम या ठिकाणी मी थँक्यू म्हणतो. ग्राम गौरव फाउंडेशन आणि मीडियाच्या वतीने आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाराष्ट्रातील आणि खास करून पुणे जिल्ह्यातील काही लोकांना, सिलेक्टेड लोकांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यामध्ये मलाही ग्राममर्मी उत्कृष्ट वक्ता भूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. याबद्दल खरोखरच मी माननीय विवेकजी ठाकरे सरांना आणि त्यांच्या पूर्ण टीमला अंतःकरणापासून धन्यवाद म्हणतो. या ठिकाणी मला एक अनुभव सांगायला आवडेल की बघा, पुरस्काराने प्रेरणा मिळते आणि सोबतच ज्यावेळेस आपली स्वप्न पूर्ण होतात तेव्हा देखील प्रेरणा मिळते. मला तो दिवस आजही आठवतो की 2008 मध्ये हा जो पुण्यामध्ये स्वारगेट या ठिकाणी गणेश कला क्रीडा मंच आहे, याच सभागृहाच्या बाहेर मी स्वतः पुस्तकं विकायचो. मी बालाजी जाधव आणि माझे मित्र विजय आरकडे आम्ही दोघं पुस्तक विकायचो. आणि जसा प्रोग्राम संपला सगळे लोक पुस्तक विकत घ्यायला येऊ लागले, पुस्तकं घेऊ लागले. आणि येथील एक डेव्हलपमेंट ऑफिसरला कळलं की आम्ही पुस्तकं विकत आहोत. ते धावत आले. त्यांनी आम्हाला विचारलं परमिशन घेतली का. मला परमिशन घ्यायचं माहित नव्हतं. मी त्यांना म्हटलं नाही. त्यांनी सगळी पुस्तकं, सगळे पैसे त्यांनी हिसकावून घेतले आणि त्यांनी आम्हाला काही वेळ, बराच वेळ बसून ठेवलं. मी हातापाया पडत होतो, विनंती करत होतो, माफी मागत होतो, रडत होतो, मला सोडा, माझे पैसे द्या. पण त्या सरांनी बराच वेळ थांबून ठेवलं आणि ओरडले, रागवले, शिव्याही दिले. त्यांचं एक प्रकारे बरोबर होतं, कारण आम्हाला परमिशन आम्ही घेतलं नव्हतं. त्यानंतर त्याच वेळेस बाहेर गेल्यानंतर मी एक स्वप्न पाहिलं, एक संकल्प केला की एक दिवस ज्या सभागृहाच्या बाहेर आपला काही अंशी का होईना अपमान झालेला आहे, त्या सभागृहामध्ये एक दिवस आपण भाषण देणार. आणि खरोखरच आज मला खूप आनंद होतोय की आज या 2-2.5 हजार लोकांसमोर ग्राममर्मी वक्ता भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आणि खरोखरच दिवस बदलतात. आपण आपली स्वप्न ठरवायची आणि ते स्वप्न पूर्ण करायची. वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व
कार्याचा यशाचा ठसा आपण आपल्या क्षेत्रात उमटवलं पाहिजे. आज अनेक दिग्गज व्यक्तिमत्व होते आणि वक्ता महाराष्ट्राचा आणि वक्ता भारताचा या नात्याने गेली 15 वर्षे 7,000 पेक्षा जास्त व्याख्याने प्रशिक्षण ट्रेनिंगच्या माध्यमातून 5,000 वक्ते पूर्ण महाराष्ट्रात घडलेले आहेत आणि त्याबद्दल खरोखरच सर्व सहभागींना मी धन्यवाद म्हणतो आणि आज या ठिकाणी पुरस्कार दिला त्याबद्दल देखील मी सगळ्यांचा आभारी आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.